नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 24, 25 आणि 26 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वादळी अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये गारपीटचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 24, 25 आणि 26 एप्रिल या तारखेला वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल 24 आणि 25 एप्रिलच्या दरम्यान दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, गोवा या राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे। पावसाची शक्यता ही भारताच्या पूर्व भागात विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, रायपूर इथे वादळी वाऱ्यासह मध्यम हलका तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी मध्यम हलका तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सोनापूर, शिरपूर, खेडगाव इकडे मध्यम हलका आणि वादळी वारे राहील। मर्लापूर, कजवाले, चंद्रपूर, गोगस रोड आणि भाटाडी, भद्रावती, वणीकार या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। मोरली, कुटवाडा, चारबके, चिमूर, ब्रह्मपुरीलाही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे मोल, सावली, गडचिरोली, राजोळी, वलणे, सिंदेवाईलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिरमुरा, नाटेचौक, मालवेरा, मुरुमगाव, धनोरा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। चामोर्शी, घोटले हलक्या पावसाचा अंदाज आहे। आष्टी, मुलचेरा, एटापल्ली इथे हलका मध्यम पाऊस राहील। गिरवाडा, पाराकोटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। कापसी, पंकजनोलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि आरमोरी, तुलमाल, देसिंग, दिगोरी, किमटेमेदा, कुरखेडा, बलटोला, कोलेगाव, बोंडगाव, मार्कसा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। आणि चिंचघर, देवरी गोंदिया जिल्ह्याचा दक्षिणी परिसर, लखनी, साकोली, भंडारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर या भागातही वादळी वाऱ्याचा हलका पाऊस राहील। तर गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी असून तुमसरटिरा, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा इकडे जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, चिखली, मौदा, धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, खरबसर, गोटी इकडे हलका मध्यम आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। दक्षिण भागात लखनी, संग्रणी, कोलेगाव, साकोलीलाही मध्यम हलका पाऊस राहील। अडेल, गोतंगाव, भिवापूर, पावनी आणि उमरेलाही गारपीटचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात नागपूर, इंगणा, पाचगाव, बोटीबोरी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, गोटी हलक्या सरींचा अंदाज राहील। बडेगाव, बिछवा, उमरी, सावनेरलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। डोरली, कमळेश्वर, धामणा, काटोल तसेच कर्जना, धोतीवाडा, बोरीकोकाटे मध्यम हलका पाऊस या भागात राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड, धामणगाव, जामनी, वर्धा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। पुलगाव, देवळी, कोल्हापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुढील 3 दिवसांमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये निमगोडा, अलिदाबाद, पटणबोरी, धनोरा, गोमोत्री, पेंढारी, पांढरकवडा, परवा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील। महागाव, माऊरलाही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। रुई, जवई, अरणी, द्याहणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। घाटंजी, करंजीलाही
जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, कलाम, जामोडा, राळेगाव, दुर्ग, पिंपरीला हलका पाऊस राहील। लाटकेट, धारवा हलका पाऊस राहील। नेरला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे बाबुलगाव, फलेगाव, नांदगाव, खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव इथे गारपीटचा अंदाज राहील। बडनेरा, अमरावती, नांदगाव, मोझारी, तळेगाव, अरवी, वडोणा, लाडगड, करजाना या भागात हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मोर्शी, दुर्गवाडा, काटी, जळखेडा या भागात हलका पाऊस राहील। ब्राह्मणथडी, चांदूर बाजार, अचलपूर, आसेगाव आणि दर्यापूर, मूर्तिजापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। चिखलदरा, चिखलेडा, हरिसाल, दारणीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये हिरवाखेड, अलिवाडी, अंबारा, जळगावच्यामधले हलक्या पावसाचा अंदाज राहील। आणि तेलरा, पाथरोडा, माचराखेड, खामगाव, शेवगाव, अंदरुणा हलका पाऊस राहील। अकोला, बोरगाव, मंजू, अळंदा, गोरेगाव, बाळापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर बऱ्याच ठिकाणी कमी राहील। खामगाव, शेवगावला हलका पाऊस राहील। गिरडा, बुलढाणा, केलवड, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, डोंगाव, मेकरला हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बीबी, लोणार, लोणी, रिसोड, बहापूर, जैतपूर, रिताडला हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीठ, कर्जना, खेडा गारपीटचा अंदाज वाशिम जिल्ह्याच्या या भागात राहील। साप्तगाव, हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, औंधलाई वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील। आणि नांदेड वगळा या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, तमसा, आडगाव, हिम्मतनगर, मोरचोंदी, ढाकणी, उमरखेड, शिवानी, जेवली इकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड वगळा, मुखेड, पेटोमरी वादळी वाऱ्याची शक्यता या भागात राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, लोहा, कंधार हलका मध्यम राहील। गंगाखेड, पालमला हलका मध्यम राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पाथरीला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे। तर लातूर जिल्ह्याकडे देगलूर, रुद्रला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। हाणेगाव, जाकाल, अरुंदा तसेच मुरकी, उदगीर, रावणकोला, लातूर रोड, श्रीवंतपाल, अचोला या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रेणापूर, लातूर, घाटेगाव, बोकडा, मुरुड, पेठ, खोंड, औसा, खिंतोट, निलंगणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, बरडापूर, रानसावगाव मध्यम स्वरूपात राहील। धारूर, के, जलम, चौसाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वडवणी, तळेगाव, शिरसल, मांजलगाव तसेच बीड, करकंग, गेवराई, उमापूरला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागात रामशेगाव, शेवटा, आष्टी, मंगळूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे जालना जिल्ह्याच्या उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस पानेवाडी, तारगाव, जालना, बदनापूर, देऊळगावराजा, ताबाडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवा, अजंठा या बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, फुलंब्री, विरामगाव, पिशोर, कन्नड, हतनूर, एळगोपा, देवगाव मध्यम हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर नाशिक जिल्ह्यातही पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा निमशेवडी, नागपूर, ताराबाद, औटी, सटाणा, देवळा, सौदाने, मालेगाव, मालगाव, नांद्राणे, मनमाड आणि डोडांबे, चांदवड या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि कुसुमाडी, ममदापूर, बारम, पाटोदा, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह असणार आहे। तसे पालघर, नाशिक, कल्याण, ठाणे, रायगड अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर अहमदनगर जिल्ह्याकडे अहमदनगर, खंडाळा, पारणे, सुपे, बालवानी, टाकळी, डोकेश्वर, वांबुरी आणि कुडगाव इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे मिरजगाव, जामखेड, काढा, आष्टी आसपासचा परिसर हलका पाऊस या भागात असणार आहे। बिगवण, केटर, बेगोन रोड अंशतः ढगाळ स्थिती राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पुणे, लोणी, कलबोर, दायरी, शिवापूर, सासवड, खेटपल्ले, जेजुरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून हलक्या सरींचा अंदाज असणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा 17 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। महाबळेश्वर, बाई, रावडी, बोर, शिरवळ आणि पोलादपूर, घोगरे आसपासचा परिसर, मेढा या भागात मध्यम हलका पाऊस राहील। वसोटा, फोर्ट, सरवाट आणि शिशिंगे लगतचा परिसर बघितला असता कोयना, पटण, उमराजला हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सांगली जिल्ह्याकडे रामपूर, पलूस, तासगाव, अष्टा इकडे हलका पाऊस राहील। किनी, कोडाली, ज्योतिबहिल, कोल्हापूर तसेच इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, सल्लागा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे।
कोल्हापूर जिल्ह्याकडे परोळा, संगरूळ, इस्पोर्ली, राधानगरी, बिदरी, मोरगुड, निपाणी, सांकेश्वरा, अजरा, निसारी, अड्डाला, कडेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बेळगावाची, अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, कानाकोंबी, अंजनेम इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या किनारपट्टीकडे अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।